वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता पावसाळ्यात आपल्याला बाजारात पिवळसर लिंबू दिसता, म्हणजे पिकलेले लिंबू. त्यापासून आज आपण लिंबूचं लोणचं बनवणार आहे. अगोदर 1 किलो लिंबू घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि उकळतं पाणी केलं आणि ते टाकले. उकळतं पाणी लिंबूमध्ये लिंबूंवर टाकले 10 मिनटं. का तर त्यातली लिंबूची जी साल असते, त्याचं कळवटपणा असतो, तो निघून जाण्यासाठी. आणि 10 मिनटं उकळत्या पाण्यात भिजू दिले आणि त्यानंतर काढून कॉटनच्या कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे, जेणेकरून एकही थेंब पाण्याचा राहायला नको. आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यात आपण काढून घेऊया. आता मी 1 किलो लिंबू घेतले, त्यातले 4 ते 5 मी बाजूला काढले. आता आपण यांच्या बिया काढून घेऊया. बिया अशा हाताने काढले तर रस गळत होता, म्हणून मग मी आपला फोकचा चमचा असतो ना मॅगी खाण्याचा, त्या चमच्याने मी सर्व बिया काढून घेतल्या. एकदम सोप्या पद्धतीने निघल्या आणि रसही लिंबूचा निघाला नाही. एकदम छान अशी पद्धत आहे, तुम्हीही यूज करून पहा. सगळ्या लिंबूच्या बिया काढल्या, कापल्या आणि त्यात अर्धा किलो गूळ म्हणजे 3 वाटी गूळ घातला. आपल्याला गुळाचं लोणचं बनवायचं आहे लिंबूचं, त्यामुळे मी गूळ किसून घेतला होता. केमिकल विरहित गूळ घेतला आणि अर्धा किलो गूळ किसून त्याच्यात टाकला आणि मंद आचेवर आता आपण याला शिजण्यासाठी ठेवूया. आता जसं जसं वेळ होईल तसं तसं हे गूळ मेल्ट होत जाईल आणि त्याचं पाणी सुटेल. कमी गॅसवरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे. गूळ वितळतो आहे तसं तसं बघा पाणी सुटतं आहे गुळाला. लिंबूचा रस आणि गुळामुळे चांगलंच पाणी सुटून गेलं आहे. आता याला आपण शिजवू देऊया. आता हे लिंबूचं लोणचं कसं असतं, आपण जर घाईगर्दीत केलं तर ते टिकत नाही. त्याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे. पाण्याचा एकही थेंब न घालता लिंबूचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला. म्हणून मी अगोदर तुम्हाला दाखवलं की मी लिंबू धुतले, पुसले आणि मग केलं. आता चवीनुसार थोडं मीठ घालूया. नुसतं गोडच नसून त्याला थोडंसं मीठ, त्यानंतर लाल चटणी घातली 1 चमचा. म्हणजे लोणचं कसं आंबट गोड थोडंसं लागायला पाहिजे, तेव्हाच टेस्ट येते. त्याच्यासाठी मी 10 मिनटं शिजवून घेतले. त्यानंतर मी थोडं मीठ घातलं, सेंधा नमक घातलं थोडा आणि त्याच्यानंतर चटणी घातली. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. तुम्ही बघताय शिजत शिजत बरंच आटवून गेलं आहे. आता गुळाचं आपण हे प्रमाण बघायचं. जेव्हा असं एकतारी पाक झाला तेव्हाच आपण गॅस बंद करणार आहे. जर आपण आता एवढं पातळ असताना जर बंद केलं तर ते लिंबूचं लोणचं टिकत नाही. त्याच्यासाठी मी वेळोवेळी चेक करत आहे की पाकला तार येत आहे की नाही. जोपर्यंत एकतारी पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस हा चालू ठेवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने करत राहायचं. अजून थोडं 5 मिनटं असं एकूणात. हे बघा आता थोडं होण्यात आहे, पण अजून 2 ते 3 मिनटं आपण शिजू देऊया. आता परत मी चेक केलं तर पाक हा रेडी होऊन गेला. तर मी गॅस बंद केला. आता याला फॅनखाली थंड होण्यासाठी ठेवूया. हे बघा मग थंड झालं आणि कसं घट्टसर होऊन गेलं, पण टेस्ट एवढी छान झाली की काय सांगणार. तुम्हाला कसं वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या सर्वांनी लिंबूचं लोणचं खाण्यासाठी. लिंबूमध्ये आपल्याला भरपूर विटॅमिन्स असतात. आपला थकवा कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे आपण असे काही पदार्थ करून आपण ठेवू शकतो. धन्यवाद.